एक प्रश्न मला सारखा सतावतो आहे, जर या अभिमंत्रित पाण्यानं सर्व रोगी बरे होऊ लागले तर मग वैद्यक शास्त्राला खरंच काही अर्थ आहे का? या जगात त्या शास्त्राला काही स्थान नाही? असं कसं? अरे वैद्यकीय शास्त्राची निर्मितीच मुळात मनुष्याच्या भल्याकरता झालेली आहे. देवाच्या खालोखाल जर लोक कुणाला मानत असतील तर ते वैद्याला आहे. म्हणून वैद्याची जबाबदारी जास्त आहे. वैद्यांचे प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना येणारे यश, ज्यामुळे मनुष्य जीवनात आशा टिकून आहे, आनंद टिकून आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक तुम्हाला देवाच्या खालोखाल मानत जरी असले तरी तुम्ही देव नाही. शास्त्रापेक्षा श्रद्धा कायम एक पाऊल पुढेच असते.